नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल, तर त्याची लिंक आपण 2 ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. पहिली लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट त्याच्यामध्ये सुद्धा ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ह्या 2 पैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये बरंच काही व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळाली. काय झालं तर तुम्ही बघू शकता की ओपनिंग थोडंसं गॅप अप झालं. गॅप अप ओपनिंग झाल्यावर थोडा वर जायचा प्रयत्न झाला. मी रेझिस्टन्स तुम्हाला ऑलरेडी दिलेला होता. तुम्हाला आठवत असेल तर 24,375 आणि 24,410 असा ह्या आसपास रेझिस्टन्स दिलेला होता. तुम्ही बघू शकता की तिथे रेझिस्टन्स घेतला गेला, सेलिंग आलं, खालच्या बाजूला गेलं, परत बाउन्स आला, परत ह्या एरियामध्ये आलं, परत सेलिंग आलं. मात्र नेक्स्ट टाइमला म्हणजे आपण दिलेल्या रेझिस्टन्स झोनचा अतिशय चांगला रिस्पेक्ट केल्यानंतर मग मार्केटनं काय केलं म्हणजे जवळजवळ 1-1.5 तासानंतर आपल्याला ह्या लेवलचं ब्रेकआउट बघायला मिळालं. लेवलचं ब्रेकआउट बघायला मिळालं. ब्रेकआउट नंतर लेवल टेस्ट करायला खाली पण आलं, परत वर गेलं. असं करत करत वरची टार्गेट आपल्याला बघायला मिळाली. वरच्या बाजूची सुद्धा दिलेली सर्व टार्गेट आपल्याला आलेली दिसली. त्यानंतर काय झालं? त्यानंतर मी सांगितलंच होतं की आता आपल्याला काय शक्यता आहे मार्केटमध्ये आता एम पॅटर्न बनण्याची शक्यता आहे. तर आपल्याला इथे तुम्ही बघू शकता की हा हाय बनलाय. त्यानंतर म्हणजे आपल्याला जर अगदी व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर ही जी तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं, परत एक बाउन्स झाला आणि आता एम पॅटर्न इथे बनलेला आपल्याला दिसायला लागला. हे मी कालच्या व्हिडिओ पासून सांगत होतो. आज आपले जे YouTube चॅनल मेंबर्स आहेत, पेड कोर्सचे सदस्य आहेत, प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत, त्यांना जे मी अपडेट देत असतो त्याच्यामध्ये सुद्धा हे खाली येतानाची टार्गेट, हे इथे रेझिस्टन्स घेतला, वर जातानाची टार्गेट, परत खाली येतानाची सर्व टार्गेट जशी सांगत होतो त्या पद्धतीनं आपल्याला इथे येताना दिसली आहेत. आता काय झालंय जे विश्लेषण आहे ना ते थोडं इंटरेस्टिंग आहे. कारण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स हे तिघांमध्ये वेगवेगळ्या स्टेजला आपल्याला किंमत आलेली बघायला मिळते. त्यामुळे तिन्ही ठिकाणी थोडं वेगळं वेगळं तयार झालंय आणि म्हणजे प्राइस ॲक्शन तयार झाली आहे आणि त्याचा इफेक्ट उद्या आपल्याला बघायला मिळेल असं वाटतंय. आता हे कशा पद्धतीनं होऊ शकतं हे समजण्यासाठी आजचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला बघणं आवश्यक आहे. आता हे आज काय झालं तुम्हाला समजलं. उद्या काय होऊ शकतं? उद्यासाठी ही 24,315 ची जी लेवल आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. जर उद्या फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं किंवा गॅप डाउन ओपन झालं आणि जर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर मात्र निफ्टीमध्ये काय होऊ शकतं? सेलिंग येऊ शकतं. आणि मग हे जे सेलिंग येणार, हे सेलिंग कशा पद्धतीचं येऊ शकतं? तर म्हणजे सेल ऑन राईज ह्या पद्धतीचं सेलिंग येऊ शकतं. म्हणजे काय होईल? इथून खाली जात असताना 24,285 चं एक टार्गेट आहे ते येऊ शकतं. तिथून खाली जात असताना 24,240 चं एक टार्गेट आहे तिथपर्यंत येऊ शकतं. अशा प्रकारे किंमत खाली येऊ शकते. परत जरी बाउन्स आला तरी परत सेलिंग होऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र तयार होईल आणि हे कधी होईल? 24,315 ह्या लेवलच्या खाली टिकलं तर.
जर उद्या गॅप अपच ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर मग आपल्याला काय होईल, कारण ही मेक और ब्रेक लेवल आहे. 24,315 ही मेक और ब्रेक लेवल आहे. इथे दोन शक्यता आहेत. खाली गेलं तर काय होईल ते सांगितलं, सेल ऑन राईज होईल. ह्याच्या वरच टिकायला लागलं तर मग काय होईल, मग बाय ऑन डिप्स होईल. म्हणजेच इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. डब्ल्यू पॅटर्न कसा तयार होईल, समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर काय होईल, इथून वर जात आहे, थोडंसं वर गेल्यानंतर खाली येईल आणि परत वर जायला लागेल. म्हणजे हे जे सेलिंग आलं होतं, इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि हा डब्ल्यू पॅटर्न बनला तर मग आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकेल. आणि हा जो हाय बनलाय 24,480 च्या आसपास, हा जो हाय आहे, हा हाय आपल्याला मग ब्रेक होताना सुद्धा बघायला मिळू शकतो. अर्थात इथे मी दोन्ही बाजूच्या शक्यता सांगतोय. ओपन कसं होतंय, कुठे टिकतंय, 24,315च्या वर टिकतंय का 24,315च्या खाली टिकतंय, ह्याच्यावर उद्याचं आपल्याला सर्व नियोजन करावं लागणार आहे. हे आपल्याला इथे मला सांगायचं आहे. त्यामुळे मला शक्यता कुठली जास्त वाटते असं जर तुम्ही विचाराल, तर शक्यता वरच्या बाजूला टिकण्याची जास्त वाटते. खाली जाण्याची शक्यता थोडीशी कमी वाटते. अर्थात ती शक्यता नाकारता येत नाही. आता हे वरच्या बाजूची शक्यता मला जास्त का वाटते, ते आपल्याला जेव्हा मी बँक निफ्टीचं आणि सेन्सेक्सचं अनालिसिस करेन, हे तिन्ही अनालिसिस बघितल्यावर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं समजू शकेल. तर माझ्या मते आता हे विश्लेषण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लक्षात आलंय. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये मी इथे तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला काय दिसतंय, बँक निफ्टीमध्ये सुद्धा गॅप अप ओपनिंग झालं, ओपनिंग नंतर एक मोठं सेलिंग आलं, परत एक बाउन्स झाला, परत एक सेलिंग आलं आणि मग आपल्याला वर जाताना किंमत बघायला मिळाली. त्यानंतर काय झालं, बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येतंय की बँक निफ्टीमध्ये ही जी तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं, परत एक बाउन्स आला आणि मग सेलिंग आलंय. म्हणजे एम पॅटर्न वरच बनलाय. एम पॅटर्न एकदा बनला आणि त्याचं टार्गेट आलं किंवा त्याच्यानंतर आपल्याला ब्रेकआउट आलं की सेल ऑन राईज होतं. ते तुम्ही बघू शकता. हे जरी बाउन्स झाला, सेल ऑन राईज म्हणजे ह्या राईज मध्ये, ह्या तेजीमध्ये पुन्हा सेल केलं जातं. अशा पद्धतीने येताना दिसतंय. आणि इथे काय झालंय, बँक निफ्टीमध्ये थोडं चित्र वेगळं आहे. निफ्टीमध्ये अजून मेक और ब्रेक लेवलला आहे. इथे थोडं चित्र वेगळं आहे. इथे चित्र वेगळं ह्या दृष्टीनं आहे की बँक निफ्टीमध्ये आपल्याला फायनल जी 3 टार्गेट असतात, हे जे आता शॉर्ट टर्म मध्ये जे सेलिंग चालू झालंय, याची फायनल 3 टार्गेट जे असतात त्यापैकी पहिलं टार्गेट आलेलं आहे. आणि मी नेहमी असं सांगतो की पहिल्या टार्गेटला फार महत्व आहे. पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 90 ते 95% शक्यता असते की पहिलं टार्गेट येईल. पुढच्या टार्गेटचं आपल्याला थोडी वाट बघावी लागते, ते सांगता येत नाही. पण जर समजा उद्या काय होईल, उद्या आपल्याला जर निफ्टीमध्ये 24,315च्या वरच किंमत टिकली, तर मग काय होईल, इथे तर शेवटचं टार्गेट आलेलंच आहे, फायनल टार्गेट. इथे सुद्धा मग काय होऊ शकतं, डब्ल्यू पॅटर्न तयार होऊ शकतो आणि मग हे जे आपल्याला सेलिंग होतंय हे थांबून पुन्हा एकदा तेजी बघायला मिळू शकते. अर्थात खाली जाणार असेल तर खाली आणखीन दोन लेवल आहेत. 56,510 हे पहिलं टार्गेट होतं जे आजच आलेलं आहे. जर समजा आणखीन खाली टिकणार असेल तर 56,365चं टार्गेट येऊ शकतं आणि 56,255चं टार्गेट सुद्धा येऊ शकतं. अशा प्रकारे खालची टार्गेट शिल्लक आहे. तर आता इथे आपल्याला या बँक निफ्टीच्या विश्लेषणावरून काय वाटतंय की पहिलं टार्गेट आलंय. निफ्टीच्या विश्लेषणावरून काय वाटतंय की मेक और ब्रेक लेवलला सपोर्ट घेतोय. त्यामुळे कदाचित आपल्याला मी जे म्हणतोय की वर जाण्याची शक्यता मला जास्त वाटतेय. याचं कारण ते मेक और ब्रेक लेवलला आलंय, ते टार्गेट आलेलं आहे. इथे बघितलं तर हे फायनल शेवटचं टार्गेट आलेलं आहे. म्हणजे आता खाली जायला फार स्कोप उरलेला नाही. आता जेव्हा तुम्ही सेन्सेक्सचं अनालिसिस बघाल, तेव्हा मग तुम्हाला आणखीन जास्त लक्षात येईल की मला असं का वाटतंय की वर जाण्याची शक्यता थोडी जास्त वाटतेय, खाली येण्याची शक्यता थोडी कमी वाटतेय, असं मला का वाटतंय. अर्थात उद्याचं ओपनिंग बघावं लागेल, कारण सध्या मार्केट हे खूप व्होलाटाईल आहे. युद्धजन्य परिस्थिती चालू असल्यामुळे थोडंसं आपल्याला हे जे स्पेक्युलेशन आहे किंवा हे जे प्रिडिक्शन आहे ते उद्याच्या ओपनिंगवर आपल्याला ठरवावं लागेल. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं अनालिसिस करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीच्या
YouTube चॅनलची आता तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉइन बटन आता दिसायला लागलं असेल. तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर गेलात तर जसं सबस्क्राईब करता त्याच्या शेजारीच एक जॉइन बटन दिसत असेल. याच्यावर क्लिक करून तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. तसंच ह्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या मेंबरशिप अवेलेबल आहेत त्याची सर्व माहिती आणि त्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय फॅसिलिटीज आहेत ते सर्व माहिती तिथे तुम्हाला दिली जाते. ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, सिल्वर मेंबरशिप आहे, गोल्ड मेंबरशिप आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे. यापैकी ह्या ज्या गोल्ड मेंबरशिप आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे या सर्व्हिसेस चालू झालेल्या आहेत. ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिपच्या सर्व्हिस अजून चालू झालेल्या नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मिनिमम तुम्हाला गोल्ड मेंबरशिप घेणं आवश्यक आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही यापूर्वी आपल्याकडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल, तर पेड कोर्सचे सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल, तर तुम्हाला हे जे गोल्ड मेंबरचे अपडेट आहेत, ते तुमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये उपलब्ध करून दिले जातात. तुम्हाला परत वेगळी मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला आणखीन जर काही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही माझ्याकडे WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता आणि ती माहिती घेऊ शकता. त्यासाठी मी तुम्हाला इथे नंबर देतोय. कृपया या नंबरवर फक्त WhatsApp मेसेज करा. कॉल करण्याचा प्रयत्न करू नका. या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर त्यामुळे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर WhatsApp नंबर सुद्धा दिलेला आहे. बाकी सर्व माहिती इथे सांगितलेली आहे. आणि आता आपण या YouTube चॅनल मेंबरशिपच्या माहितीनंतर पुन्हा एकदा जाऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये जर आपण बघितलं तर सेन्सेक्स सेम तसंच सगळं झालं. पहिल्या 15 मिनिटामध्ये खूप व्होलॅटिलिटी झाली. पुढच्या 15 मिनिटामध्ये खाली आलं. त्याच्यानंतर तासभर वर गेलं. म्हणजे व्होलॅटाईल मार्केट आपल्याला बघायला मिळालं. निफ्टीमध्ये हे सर्व गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्याच आहेत. आता इथे काय इंटरेस्टिंग आहे बघा, तर निफ्टी अजून थोडंसं मागे आहे. बँक निफ्टी थोडंसं पुढे आहे आणि सेन्सेक्स एकदम पुढे आहे. मी कालपासूनच सांगतोय की सेन्सेक्समध्ये थोडंसं जास्त प्रॉपर पद्धतीनं आता सध्या चालू आहे. तर सेन्सेक्समध्ये काय झालंय की जी 3 टार्गेट होती त्यातलं पहिलं टार्गेट 78,555 ऑलरेडी आलेलं आहे. दुसरं टार्गेट जे आहे 78,435 हे पण ऑलरेडी आलेलं आहे आणि तिसऱ्या टार्गेट पर्यंत जवळ-जवळ पोहोचलेलं होतं. म्हणजे सेन्सेक्समध्ये बघायला गेलं तर हे जे काही सेलिंग येतंय याची फायनल 3 टार्गेटपैकी 2 टार्गेट आलेली आहेत आणि 1 टार्गेटसाठी अगदी छोटीशी जागा शिल्लक आहे. आता ह्याचा अर्थ अजिबात असा नसतो की हे टार्गेट आहे म्हणजे इथे येऊनच लगेच किंमत वर जाईल असं नसतं. किंमत ह्याच्या थोडी खाली पण जाऊ शकते. पण ही जी 3 टार्गेट आपण काढतो त्याच्यामध्ये आता जास्त जागा शिल्लक नाहीये. बरोबर? म्हणजे आता जर तुम्ही तिन्हीचा एकत्रित विचार केला, तर आपल्याला असं लक्षात येतंय, की सेन्सेक्समध्ये जवळ-जवळ ही जी मंदीची मूव्हमेंट होती, ही पूर्ण झालेली आहे. जवळ-जवळ पूर्ण झाली आहे, असं आपण म्हणू शकतो. बँक निफ्टीमध्ये बघायला गेलं, तर पहिल्या ह्या लेव्हलपर्यंत पूर्ण झालंय आणि निफ्टीमध्ये बघायला गेलं, तर ह्या सर्व लेव्हल यायच्याच आहेत अजून. बरोबर? आणि तिथे मेक ऑर ब्रेक लेव्हललाच येऊन अडकलेलं आहे. तर त्यामुळे आत्मा कोर्सचे जे सदस्य आहेत त्यांना मी हे जे काही सांगतोय हे व्यवस्थित लक्षात येईल. बाकीच्यांना एवढेच लक्षात ठेवा, की आता आपल्याला ह्या सर्व विश्लेषणावरनं असं लक्षात येतंय, की सध्या आपल्याला उद्या जेव्हा मार्केट ओपन होईल, तेव्हा वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता थोडीशी जास्त वाटतेय. याचं कारण मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते हे आजचं विश्लेषण तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता-जाता मला तुम्हाला काही विचारायचं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही सूचना असतील, काही प्रश्न असतील
किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.